दुःख कळते पण आम्हाला ओढत नाही. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी घरचे मोठे माणसं जर शास्त्राला धरून अध्यात्माला धरून जर चालतील ना तर मागची पिढी बिघडणारच नाही. हे वाक्य माझ्या श्रीकृष्णाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही कार्य करत राहा आणि यश देणं माझ्या परमेश्वरावर सोडा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आणि आज साखरा येथे साक्षात पांडुरंग अवतरले. त्या पांडुरंगाचा महिमा जो आज आपण सकाळपासून इथे अनुभवतो आणि ज्यांच्या अमृतुल्य वाणीतून आपण आता जे कीर्तन ऐकणार आहोत असे आमचे गुरुवर्य आदरणीय संत खोडे महाराज आणि ज्यांचं दिव्य भव्य आयोजन करणारे आमचे मोहन महाराज, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आणि बाहेरगावून आलेल्या माझ्या समस्त माऊली मंडळ, प्रत्येकाने इथे जो आपला अंतरातला जो पांडुरंग आहे तो व्यक्त केला. सकाळपासून तुम्ही घरून निघाल्या तेव्हापासून तुम्हाला एकच ध्यान होतं की आम्हाला साखरा इथं जायचं आणि आम्हाला पायात राधा उतरेपर्यंत नाचायचं. आणि आम्ही तेच केलं. आणि साक्षात पांडुरंग तो वरूनही बघत असेल, त्याला पंढरपुरातही करमलं नसेल एवढं त्याला साखऱ्यात यावं वाटलं असेल असं नृत्य तुम्ही केलं. आणि हा तुमचा आंतरिक आनंद आहे. आणि आंतरिक आनंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परमार्थही होत नाही आणि संसारही होत नाही. मनापासून होतं तेच कार्य मार्गी लागतं आणि आम्ही तेच करतो. मला सांगताना तुम्हाला आणखीन एक आनंद होतो की आम्ही ताड नाही, मृदंगही नाही, आमच्या नाही, पण आमच्याजवळ मात्र आमच्या माऊलीने दिलेला खराटा आहे आणि तो खराटा आम्ही झाडतो आणि गाव स्वच्छ करतो. आमचे गुरुवर्य म्हणतात की झाडणं जिथे फिरेल तिथे लक्ष्मी नांदेल. आणि आम्हाला त्या साखऱ्यात जे हे गाव आहे इथे पंढरपुरातला विठ्ठल तर आहेच, पण साक्षात लक्ष्मीसुद्धा आणायची होती. म्हणून समोर झाडणं झाडत होतं आणि मागं मात्र माझा विठोबा नाचत होता. हा विठ्ठलाची कृपा. आणि आमचे इथे महिला मंडळ आलेलं आहे. तुम्हाला सांगतो, महिला मंडळाची संख्या किती असते? जवळपास 10, 11, 15, 20. आणि आमच्या महिला मंडळाची संख्या 80-90 आहे. आणि त्यामधले फक्त आम्ही इथं 20-25 जणी आलो. आणि आम्हाला ह्या गावात यायला म्हणजे पहिल्यांदाच निमंत्रण मिळालं. ऐकलं होतं की मोठा कार्यक्रम होतो, पण आम्हाला महाराजांची वाईगौडला इथे कीर्तन सेवा होती आणि आमचे चव्हाण साहेब तिथे भेटले आणि साखऱ्याला या म्हणून त्यांनी असं सांगितलं. ठीक आहे, आम्हाला असं वाटलं ग्रामसफाई आहे म्हणून आम्ही सकाळी 3 वाजता तयारी केली आणि सर्वांच्या आधी इथं 6 वाजता हजर झालो. 6:30ला कोणीच नव्हतं, पण आम्हाला माहीत होतं की पांडुरंग आहे. आणि नंतर सर्व महिला मंडळ आल्या. खूप आनंद झाला. हा मेळावा हा असा भाग्याने लाभतो आणि आपल्याला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे. जे आता बाबा बोलले ना की 84 लक्ष फिरल्याच्या नंतरच आम्हाला हा मानव देह प्राप्त होतो. पण मानव देहाचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. काही लोक खाण्यापिण्यातच गमावतात. ही बाब अतिशय निंदनीय आहे. किती खावं, किती प्यावं, किती जगावं कोणाला कळतं. म्हणून आम्ही फक्त काय करायचं, आम्ही फक्त संसार आणि आमची शेती, आमचे मुलं, आमचं घर आणि आमचंच आम्ही. आमच्याशिवाय आम्हाला दुसरं काहीच सुचत नाही. पण ज्यावेळेस आमची माऊली जेव्हा ग्रामसफाई करते ना, कीर्तन करते, त्यावेळेस आम्हाला असं वाटते की आयुष्य झिजवलं ज्या संतांनी आपलं आयुष्य झिजवलं आणि आम्ही फक्त त्यांचे कीर्तन ऐकतो आणि मान हलवतो, डाळ्या वाजवतो. पण काहीतरी त्यांनी सांगत आहेत ते गडाफाडेपर्यंत की काहीतरी करा आणि आमचं गाव उज्ज्वल करा, आमचा महाराष्ट्र उज्ज्वल करा, आमचा भारत देश उज्ज्वल करा. म्हणून आम्हाला काहीतरी करायचं आहे. आम्ही एवढंच डोक्यात घेतलं. कीर्तनात महाराज नेहमी म्हणतात की डोके घेऊन लोक बसतात, पण डोक्यात काहीतरी घेतल्याशिवाय बाहेर जायचं नाही. म्हणून काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आम्हीसुद्धा हातात खराटा घेतला आणि पहिल्यांदा आमचं गाव स्वच्छ केलं. आम्ही दर एकादशीला, तुम्हाला सांगतो 10 वर्ष झाले, दर एकादशीला आमच्या महिला मंडळ ग्रामसफाई करतात.
सकाळी 5 वाजता उठून त्या ग्रामसफाई करतात. त्यानंतर महाराजांचं कुठेही कीर्तन असो, कुठेही भागवत असो, कुठेही असलं, फक्त आम्हाला माहीत व्हायला पाहिजे. आम्ही तिथं जाऊन आमची 1 गाडी असो, 2 गाड्या असो, आम्ही तिथं ग्रामसफाईसाठी सेवेसाठी जातो. आणि त्यानंतर पंढरपूरची वारी, 4 वाऱ्या यांनी फक्त ग्रामसफाईसाठी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. त्यानंतर अयोध्येचा राम जे विराजमान झालेले आहे तिथंसुद्धा ग्रामसफाईसाठी हे महिला मंडळ गेलेलं आहे. यांनी हा खराटा अविरतपणे चालवलेला आहे. मी अशी नाही म्हणत की हा खराटा त्यांचा आहे, मी म्हणते तो खराटा माझ्या गाडगे महाराजाचा आहे. आणि त्यानंतर जर सेवा केली असेल तर माझ्या गुरुवर्य संत खोडे महाराजांनी केलेली आहे. आणि मला वाटतं की ते कार्य माझ्या माऊली परिवारांनी करावं, तुम्हीसुद्धा करावं. हातात आपल्या विणा आहे, टाळ आहे, तोंडात हरिनामाचं नाम आहे, पण आपल्या हातातून काहीतरी सेवाही व्हावी. कारण सेवेमुळे माणूस तन मन धनाने तिन्ही याने झोकतो. तिथं शरीरही लागतं, मनही लागतं. आणि जोपर्यंत मन पवित्र होत नाही, आता बाबा बोलले, मन पवित्र झाल्याशिवाय सत्संग शरीरात घुसत नाही. आणि शरीरात जोपर्यंत सत्संग येत नाही तोपर्यंत माणूस सेवा करत नाही. मग ती घरातल्या सासू सासऱ्याची असो, की आपल्या आईवडिलाची असो, की आपल्या शेजाऱ्याची असो, की त्यानंतर मग गावाची असो, ती सेवा आपल्या हातानं होत आहे. विचार करा, आम्ही जर एखादं आमच्या डोक्यात जर हे झाडणं बसलं नसतं किंवा आमच्या मनात हा परमार्थ घुसला नसता तर आम्ही काय केलं असतं. एखाद्या ठिकाणी, आता आपण स्त्रिया आहोत पण पुरुष असले तर आपण काय केलं असतं, पत्त्याच्या डावावर बसलो असतो, दारूच्या भट्टीवर गेलो असतो. मग दिवसेंदिवस दारूच्या भट्टीवर बसल्यापेक्षा आणि पत्त्याच्या डावावर बसल्यापेक्षा, आयुष्य उद्ध्वस्त केल्यापेक्षा, हातात झाडणं घेऊन जर गाव स्वच्छ होत असेल, प्रत्येकाचे मन स्वच्छ होत असेल, माझ्या गुरुरायाचं कार्य मोठं होत असेल, तर मग काय हरकत आहे हातात झाडणं घेऊन ग्रामसफाई का करू नये. आणि ग्रामसफाईने माणूस घडतो बरं. आणि आम्हीसुद्धा घडलो. आम्ही सांगासाठी तेवढंच म्हणतो की आमची माऊली जर येते म्हटलं ना तर आम्ही 1, 2, आता तुम्ही विचार केला 3 कधी म्हणते. जेवढी तत्परता आहे ना 3 महिन्याची, तेवढी वाट आम्ही आमच्या गुरुरायाची पाहतो की कधी येतील आणि कधी आम्हाला आणखी मार्गदर्शन करतील की ही ग्रामसफाई आहे, ही मनसफाई आहे, ही शरीराची सुद्धा शुद्धीकरण करते आणि मनाचं सुद्धा शुद्धीकरण करते. पण आम्ही मात्र ते ऐकत नाही. आम्ही इंद्रियाचं ऐकतो. कुछ काम करके जाना दुनिया में आने वाले, जाते हैं लोक वो बेकार खाने वाले. आम्ही काय खातो, काय पितो, आम्हाला हे सुद्धा माहीत नाही. आमचं आयुष्य कुठपर्यंत जाणार आहे. आमचे रामेश्वर माऊली म्हणतात, आता नाही निघाले तर मग कधी निघाल. शेवटी तर लोक बांधू बांधू बाहेर काढतीलच. आणि मग बांधून प्रेत जेव्हा बाहेर जाईल तेव्हा गावातले लोक, हा तो मेला, आता त्याची व्यवस्था जात आहे आणि आम्ही पाहत आहोत. पण जर सेवा केली तर असंख्य पूर्ण गावाला तुमचा झटका लागेल की ज्याने ग्रामसफाई केली तो माणूस आज गेला. सांगायची गरज पडणार नाही. मरतानासुद्धा असं वाटलं पाहिजे की मरत आहे आणि जगतानाही वाटलं पाहिजे की मी जगत आहे. मग काय जगायचं आणि काय खायचं, काय प्यायचं हे आम्हाला आमच्या शास्त्राने शिकवलं आहे. पण आम्ही रामायण कधी वाचत नाही, आम्ही महाभारतही कधी वाचलं नाही. एवढं तर सोडा, तर माझ्या माऊलींनी आता भागवत कथेचं जे आयोजन केलेलं आहे आम्हाला त्याच्यासाठी सुद्धा वेळ नाही. आम्ही ते म्हणतो की शेवटचा दिवस कधी आहे, काला कधी आहे, मग जाऊ. 7 दिवस, पहिल्या दिवशी, आता पहिल्या दिवशी कुठं गर्दी राहते, दुसऱ्या दिवशी पाहू, चौथ्या दिवशी पाहू, असं करता करता आयुष्याचंही तसंच आहे. पहिलाही दिवस जातो, 7व्या दिवस, शेवटचा दिवस येतो जेव्हा आम्ही बाजीवर पडतो तेव्हा म्हणतो आता राम म्हणा. पण त्यावेळेस राम येत नाही, तो सुद्धा दूर जातो. म्हणून पस्तावल्यापेक्षा आजच, हे भागवत कथाच त्याच्यासाठी आहे की पुढे पस्तावल्यापेक्षा आजच डोक्यात घ्या आणि आजचा दिवस हा साजरा करा. आणि आजच्या दिवशी आपल्याला फक्त हे जे पेंडॉल टाकलेलं आहे, हे जे माध्यम आमच्या मोहन महाराजांनी केलेलं आहे, हे फक्त भंडारा आणि अन्नदान व्हावं त्यासाठी नाही, पण ज्ञानाचा कुठंतरी आपल्याला उत्साह वाढावा. ज्ञानाने आपलं हे शरीर भंडार भरावं, हे डोके जे रिकामे आहे हे कुठंतरी भरावे आणि आम्ही ते सत्कर्मी लागावे, हे त्यासाठी आहे. पण आम्ही फक्त आपल्याला तो उत्साह साजरा करायचा नाही, आम्हाला परिवर्तन करायचं आहे. आणि परिवर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कथाही सार्थकी लागत नाही. म्हणून प्रत्येक मानवाची व्यथा
सांगणारा हा ग्रंथ आहे. ग्रंथ नव्हे तो साक्षात श्रीकृष्ण आहे. सेवालाल महाराजांनी सुद्धा सेवेसाठी कितीतरी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक संतांनी आपलं आयुष्य झिजवलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक श्वासातून सांगत आहे की सुधरा. आणि त्यांनासुद्धा दुःख होते की कोणाचं कुटुंब जर उद्ध्वस्त होत असेल तर माझी माऊली रडते, पण आम्हाला आमचं दुःख कळते पण आम्हाला ओढत नाही. एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी घरचे मोठे माणसं जर शास्त्राला धरून अध्यात्माला धरून जर चालतील ना तर मागची पिढी बिघडणारच नाही. हे वाक्य माझ्या श्रीकृष्णाचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, फक्त तुम्ही कार्य करत राहा आणि यश देणं माझ्या परमेश्वरावर सोडा. टाईम बरं ठीक आहे. आणि तुम्ही जे कार्य केलं आणि मलाही असं वाटतं की साखऱ्यातूनही काही मंडळींनी एकच उद्देश आहे की माझ्या माऊलीची ग्रामसफाई हातात घ्यावी, तो खराटा हातात घ्यावा आणि अखंड आपल्या गावातून नसेल तरी एवढा परिसर तरी स्वच्छ करावा. आणि जिथे स्वच्छता तिचेच लक्ष्मी नांदते. एवढंच बोलते आणि 2 शब्द इथे संपवते. जय माऊली, जय गुरुदेव.